नमस्कार, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कपडे वाळत घालायला गेले, सहज नजर पडली वरती. झाडं तर घराच्या वरती गेले आणि सीताफळं लागले त्याला खूप. काही तर पिकून पण खाली पडली, पण काय हात पुरत नाही. म्हटलं गच्चीवर जाऊन तरी बघावा. म्हटलं वरती आले तर इकडं प्राजक्ताची फुलं पडून पडून गच्ची पण खराब व्हायला लागली होती. कारण वरती कोणी एवढं येत नाही सहसं करून ना. मग इकडं कळ्या तर खूप लागल्या, तर खूप फुलं पडतात खाली. म्हणजे पूर्ण सडा पडत होता सकाळपर्यंत. आणि इकडं मधुमालतीला पण छान फुलं आली होती. आता फुलं एवढे छान येतात कारण की पाऊस येत असतो सारखा सारखा ना. फुलं पण अशी एकदम फ्रेश फ्रेश वाटते. इकडे खिडकी पण खराब होऊन चालली होती, पण तिथं काही हात जात नाही आपला साफ करायला. हा गोकर्णाचा वेल आहे, सीताफळा झाडांवर आलाय. कारण की सीताफळ झाडच एवढी मोठी मोठी झाली होती ना, फार घराच्या वर गेली. म्हटलं आता घरावरच जाऊन सीताफळं काढावा. मग फळं तर भरपूर असतात आमच्या घरी, पण पोरं काय घरचं म्हटल्यावर पोरांना खायला नको बोलतात. विकतचं असल्यावर मग खायला, आणि फळं तर नाहीच लागत पोरांना. बाकी खातीन सगळंच वरचं तेलकट वगैरे बेकरीचे पदार्थ, पण मग असं फळं वगैरे नको खायला त्यांना. मग मी तर असं पेरू बिरू निघतात ना, पेरू पण खूप निघतात. सीताफळं मी असं कोणाला पण देऊन टाकते. मग काय फेकून देण्यापेक्षा म्हटलं नाही का कोणाला तरी दिलेलं बरं असतं. मग इकडे काढत होते मी सीताफळं. काहींना पुरला हात, काहींना नाही. काही तर अशी गळून गेली मोठी मोठी पिकून, कारण की हातच जात नाही, काय करू शकत नाही तिथं. मस्त वाटतं पण काय. आणि इकडं आमचे किट्टू शेट पण आमच्या मागं मागं येतात. त्यांना तर वाटतं आम्ही कुठं जातो कुठं नाही काय माहिती. आम्ही बाहेर निघालो तरी लगेच बाहेर बाजारात चाललो तर लगेच बाजारात. वरती आलो आहे ना आम्ही आता, लगेच वरती आला आहे आणि इथं मस्त आराम चालला आहे त्याचा. सारखा मागं मागं असतो. आम्हाला पण त्याची सवय लागली आता खूप. मग इकडं काढले होते मी 7-8 सीताफळं. त्यांना असं काळं काळं काय लागलं काय माहिती, मुंगळे लागल्यासारखं. इकडं रानजाईला पण छान काळा म्हणजे फुलं आले होते. मग माझं मंगळसूत्र तुटलं होतं, मी गेले ते गावात गाठायला. हा गावचा गणपती आमचा. म्हटलं आता आलो तर घेऊ दर्शन, मूर्ती खूप छान आहे. नंतर मग गावातल्या गणपतीत दर्शन घेतलं. नंतर चाललं होतं गल्लीतून. हा तेले गल्लीतल्या गणपती आहे. इथं पण मस्त डेकोरेशन वगैरे केलं. तर पोरांनी, छोट्या पोरांनी गणपती बसवलेला होता. इथं पण आज सत्यनारायणाची पूजा होती. पण म्हटलं आता चाललं तर चला दर्शन घेऊन जाऊ.